कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स ॲक्टिव्ह व्हॉइस. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. तर कोणतं पण जर वाक्य असेल ना की म्हणजे त किंवा त आहे, त आहे किंवा त नाही आहे, त आहे त नाही आहे, म्हणजे तो शिकवत आहे, तो शिकवत नाही आहे, तो जात आहे, तो जात नाही आहे, तो करत आहे, तो करत नाही आहे, तो बसत आहे, तो बसत नाही आहे. असे शेवटी जर त आहे वाला वाक्य असेल ना तर ते कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असतं. तर आता मी असं वाक्य घेतलं की तो शिकवत आहे, तर शेवटला त आहे येतं, त आहे. तर मग हे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आणि मग ह्या कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये आता हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे ते आपल्याला कसं कळेल? कोणतं पण वाक्य असेल ना तर त्याला आपण विचारायचं की क्रिया करणारा कोण आहे, तर तो शिकवत आहे, तर शिकवणे ही क्रिया आहे, तर शिकवणारा कोण आहे, तर तो आहे. तो प्रेझेंट आहे ना, तो म्हणजे ही, तर मग हाच आहे सब्जेक्ट एस. तर मग याच्यात सब्जेक्ट प्रेझेंट आहे, एस प्रेझेंट आहे, सब्जेक्ट म्हणजेच एस प्रेझेंट आहे, म्हणजे तो प्रेझेंट आहे, म्हणजे तो म्हणजे काय, ही प्रेझेंट आहे. तर मग कर्ता प्रेझेंट आहे म्हणजे सब्जेक्ट प्रेझेंट आहे, तर तो ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. जर असं लिहिलं असतं की शिकवलं जात आहे, तर मग शिकवणारा कोण आहे, तर दिलेलं नाही आहे. फक्त शिकवलं जात आहे असं लिहिलं आहे, शिकवणारा कोण आहे ते दिलेलं नाही आहे, तर मग ते पॅसिव्ह व्हॉइस असतं. तर मग आता इथे दिलं आहे की तो शिकवत आहे, तर शिकवणारा कोण आहे, तर तो आहे, म्हणून हे ॲक्टिव्ह व्हॉइस झालं. तर आपण बघूया पॉझिटिव्ह. तो शिकवत आहे, तर त्याचं काय, सब्जेक्ट प्लस ॲम, इज किंवा आर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट आहे तो म्हणजे हिच्या नंतर ॲमिझरमधलं काय येईल, इज येईल. ही शीटला इज येतं ना, आणि आयला ॲम येतं, यूला आर येतं, वी दे तेव्हा पण आर येतं. ही शीटला इज येतं, ही इज, वर्ब प्लस ING काय आहे, वर्ब काय, शिकवणे म्हणजे टीच, तर मग टीच प्लस ING, टीचिंग, ही इज टीचिंग. तो शिकवत आहे, ही इज टीचिंग. आता आपण याचं निगेटिव्ह बघू. तो शिकवत नाही आहे, सब्जेक्ट प्लस ॲम, इज, आर प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आहे ही, ॲमिझरमधलं इज येणार हिच्या नंतर, निगेटिव्ह आहे म्हणून नॉट, प्लस वर्ब प्लस ING, वर्ब आहे शिकवणे टीच, टीचला ING लावायचं, टीचिंग. ही इज नॉट टीचिंग, तो शिकवत नाही आहे, ही इज नॉट टीचिंग. झालं निगेटिव्ह. आता क्वेश्चन पॉझिटिव्ह बघू. क्वेश्चन पॉझिटिव्ह. तो शिकवत आहे का, तो शिकवत आहे का. तर पहिला क्वेश्चन आलं तर पहिला ॲमिझर लिहितो ना आपण, मग नंतर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ING
प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. आता ॲम इज आर तो म्हणजे ही आहे ना सब्जेक्ट, तर त्याच्या अगोदर काय येतं, तर ॲम इज आरमधलं हीच्या आधी आपण इजवा लावतो ना, तर मग इज पहिला येणार. इज ही, इज नंतर सब्जेक्टचं ही, तसंच इज ही टीचिंग वर्ब प्लस आय एन जी क्वेश्चन मार्क. तर मग तो शिकवत आहे का, तर इज ही टीचिंग. आता क्वेश्चन निगेटिव्ह बघू. क्वेश्चन निगेटिव्ह, तो शिकवत नाही आहे का, तर पहिलं ॲम इज आर लिहितो ना आपण क्वेश्चनला, आणि प्लस नॉट कारण की निगेटिव्ह आहे, प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. तर इज आहे ना, हीच्या आधी आपण इज लिहितो. इज नॉट प्लस सब्जेक्ट ही प्लस वर्ब प्लस आय एन जी टीचिंग क्वेश्चन मार्क. इथे ऑब्जेक्ट नाही आहे ना, तर मग एवढंच लिहायचं, इज नॉट ही टीचिंग. आता इज नॉटला आपण इजंट पण लिहितो शॉर्टकटमध्ये, इजंट ही टीचिंग. आता ॲम इज आर प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट असं आहे ना, तर ॲम इज आरच्या नंतर नॉट लिहिलं आपण, ॲम इज आरमधलं इज घेतलं त्याच्यानंतर नॉट लिहिलं, आणि मग ही टीचिंग लिहिलं, मग सब्जेक्ट वापरला ना, तर मग इज नॉटचं आपण इजंट केलं, इजंट ही टीचिंग असं शॉर्टकट केलं. आता काय, आता हे पण बरोबर आहे, आणि अजून एक पद्धत आहे, ॲम इज आरच्या नंतर सब्जेक्ट लिहायचं आणि त्याच्यानंतर नॉट लिहायचं. म्हणजे आता आपण इथे पहिलं नॉट लिहिलं, मग नंतर सब्जेक्ट लिहिलं. तर आपण असं पण करू शकतो की पहिलं सब्जेक्ट लिहू शकतो, नंतर नॉट लिहू शकतो. ठीक आहे, तर मग कसं लिहिणार, इज ही नॉट, मग तसंच टीचिंग वर्ब प्लस आय एन जी. तर मग इज नॉट ही टीचिंग किंवा इजंट ही टीचिंग किंवा इज ही नॉट टीचिंग असं लिहिलं तर चालतं, दोन्ही बरोबर आहे. इजच्या नंतर नॉट लिहून ही टीचिंग लिहा आणि त्याचं शॉर्टकट इजंट ही टीचिंग लिहा, किंवा इज ॲम इज आरच्या नंतर पहिलं सब्जेक्ट वापरा आणि त्याच्यानंतर नॉट लिहा. इज त्याच्यानंतर सब्जेक्ट वापरला ही आणि त्याच्यानंतर नॉट, असं इज नॉट ही टीचिंग किंवा इजंट ही टीचिंग असं लिहिलं तरी बरोबर आहे, आणि इज ही नॉट टीचिंग असं लिहिलं तरी बरोबर आहे. कसं तुम्हाला जे आवडेल तसं करा, इजंट ही टीचिंग किंवा इज ही नॉट टीचिंग असं दोन्ही पण चालतं. ही पहिलं लिहा, नॉट नंतर लिहा, किंवा नॉट पहिलं लिहा, ही नंतर लिहा, चालतं. पण ॲम इज आर पहिलंच यायला पाहिजे वाक्याच्या सुरुवातीलाच, ॲम इज आर स्टार्टिंगला यायला पाहिजे. तर मग आता आपण अजून काय वाक्य आता बनवू शकतो. आता असे आपण आहे ना 5 सेंटेन्स बनवायचे प्रॅक्टिससाठी मराठीतून, आणि त्याला आपण ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं, 4 पार्ट्समध्ये डिवाईड करून अशा फॉर्मॅटमध्ये लिहायचं. तर आणि आपण वेगळे सब्जेक्ट वापरायचे. आता आपण तो वापरला ना, ही वापरला, तसं आय, वी, यू, दे, ही, शी, इट किंवा मुलाचं नाव, मुलीचं नाव ह्याच्यापैकी कोणता पण सब्जेक्ट वापरू शकतो. आणि जसं शिकवणे, टीचिंग हे आपण वर्ब वापरला तर आपण कुठचं पण वर्ब दुसरं वापरू शकतो. सोपे येणे, जाणे, बसणे, उठणे, गाणे असे सोपे 5 वर्ब्स वापरू शकतो. किंवा वर्बच्या प्लेलिस्टमधून तुम्ही कोणते पण तुम्हाला आवडेल ते वर्ब वापरू शकता. पण प्रॅक्टिससाठी कोणते तर 5 वर्ब लक्षात ठेवा आणि त्याच 5 वर्बने सगळ्या फॉर्म्युलांची प्रॅक्टिस करा. आणि ते फॉर्म्युला तुमच्या डोक्यात फिट बसणं हे इम्पॉर्टंट आहे पहिलं. एकदा फॉर्म्युला फिट बसला की मग नंतर तुम्ही कोणते पण कठीण वर्ब घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता वर्ब्सची. पण पहिलं फॉर्म्युलाचं स्ट्रक्चर तुमच्या डोक्यात फिट बसायला पाहिजे. तर मग आता आपण काय वाक्य बनवू शकतो. तो शिकत आहे, ही इज लर्निंग. तो शिकत नाही आहे, ही इज नॉट लर्निंग.
तो शिकत आहे का, इज ही लर्निंग, तो शिकत नाही आहे का, इजंट ही लर्निंग किंवा इज ही नॉट लर्निंग असं. मग अजून काय वाक्य घेऊ शकतो. ती वाचत आहे, शी इज रीडिंग. ती वाचत नाही आहे, शी इज नॉट रीडिंग. ती वाचत आहे का, इज शी रीडिंग. ती वाचत नाही आहे का, इजंट शी रीडिंग किंवा इज शी नॉट रीडिंग असं. अशा प्रकारे अजून एक वाक्य बघूया. ते गात आहेत, दे आर सिंगिंग. ते गात नाही आहेत, दे आर नॉट सिंगिंग. ते गात आहेत का, आर दे सिंगिंग. ते गात नाही आहेत का, आरंट दे सिंगिंग असं. अशा प्रकारे अजून आपण बघूया. आम्ही लिहत आहोत, वी आर रायटिंग. आम्ही लिहत नाही आहे, वी आर नॉट रायटिंग. आम्ही लिहत आहोत का, आर वी रायटिंग. आम्ही लिहत नाही आहोत का, आरंट वी रायटिंग किंवा आर वी नॉट रायटिंग असं. अशा प्रकारे 5 सेंटेन्स तुम्ही कोणते पण तुम्हाला आवडेल ते सब्जेक्ट वापरा, आवडेल ते वर्ब वापरा किंवा वर्बच्या प्लेलिस्टमध्ये कुठचे पण वर्ब घ्या, त्याच्यातून तुम्ही 5 सेंटेन्स बनवा. 5च बनवायचे असं नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिससाठी 10 बनवायचे सेंटेन्स 10 बनवा, 15 बनवा, 20 बनवा. पण प्रत्येक फॉर्म्युला 5 सेंटेन्स जरी बनवले ना तरी पण तुमचं लवकर अभ्यास होईल, सगळे फॉर्म्युले कवर होतील.